दरवर्षी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आधी खरीपपूर्व आढावा बैठक होते आणि सगळ्या जिल्ह्यांच्या एकदा पूर्ण झाल्या की राज्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय कृषी मंत्र्यांना बरोबर घेऊन राज्याची बैठक चालते। साधारणतः ही बैठक प्रत्यक्ष होते, फिजिकल होते, पण यावेळेला एकूणच जिथे जिथे शक्य आहे तिथे इंधन वाचवावं आणि ऑनलाईन बैठका घ्याव्यात असा आग्रह, असं आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी केल्यामुळे यावेळेला कॅबिनेटलासुद्धा ज्यांना सहजपणे येणे शक्य नाही ते त्यांनी ऑनलाईन येऊन आपलं त्या विषयाचं म्हणणं मांडलं होतं। ह्या बैठकीला तर 36 जिल्ह्यांमधून लोक मुंबईला जाणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे ती 100% ऑनलाईन झाली। साधारणतः विभागशः आढावे झाले, विभागशः आढावा, जिल्हाशः आढावा घेतलेल्याची मांडणी झाली आणि प्रत्येक विभागातल्या मंत्र्यांनी त्यांना काय त्याच्यामध्ये आणखीन म्हणायचं ते जोडलं। जसं आपण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या नावाने जी फळ योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांनी द्राक्ष इन्क्लूड केलं पाहिजे असा आग्रह मी धरला की ज्यामुळे द्राक्ष बागायतदाराला, द्राक्ष लागवड करणाऱ्याला जास्तीचे पैसे मिळतील आणि तो अधिक लागवड करण्यासाठी प्रवृत्त होईल। दुसरा मुद्दा मी मांडला प्रामुख्याने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने जी अपघात विमा योजना आहे त्याच्यामध्ये 1 महिन्याच्या आत क्लेम करावा लागतो, तो कालावधी 2 महिने करावा आणि डोळे निकामी झाले तर 40% निकामी होण्याची अट जी होती ती 30% करावी असा मुद्दा मी मांडला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्सच्या दृष्टीने आता प्रत्येक गावामध्ये हवामान मापक किंवा पर्जन्य मापक प्रत्येक गावात बसवण्याचा जो निर्णय झाला आहे त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाने जमीन म्हणजे जागा ती जेवढी लागते तेवढी अलॉकेट केली, पण अजून तेवढा स्पीड, तेवढी गती बसवायला मिळाली नाही आणि मग विम्याच्या वेळेला हा प्रश्न येईल। तर अशा सगळ्या प्रश्नांना प्रत्येक मंत्र्याने उपस्थित केलं, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरं दिली। सगळ्यात शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा समारोप केला। यावेळेला पावसाचा अंदाज असा आहे की जूनमध्ये पाऊस पडेल, थोडा जुलै ऑगस्टमध्ये पाऊस ओढ घेईल आणि ही ओढ ही पिकाच्या दृष्टीने खूप हानिकारक होऊ शकते असं एक मोठं संकट या वर्षी दिसतं आहे। दुसरं, जूनमध्ये पाऊस येईल, आत्तापर्यंत असणारा पाण्याचा स्टॉक जो आहे तो उपयोगी पडेल, पण त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आत्ता जे पाणी आहे ते आवर्तनांसाठी आता जास्त न वापरता माणसं आणि जनावरं यांच्या पिण्यासाठी आपण हे थोडंसं रिझर्व ठेवलं पाहिजे अशाही प्रकारचं आवाहन केलं। बियाण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये अडचणच नाही, ओव्हर स्टॉक आहे। खतांच्या बाबतीमध्ये हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, इराण आणि इस्रायलचं चाललेलं युद्ध, त्या युद्धामुळे सगळी ज्याला म्हणता येईल त्याला पुरवठा यंत्रणा विस्कळीत झालेली आहे। त्या पुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्यातून खतांच्या बाबतीमध्ये थोडी अडचण येईल की काय, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कलेक्टर आणि जिल्ह्याच्या कृषी अधिकारी सहाय्याने त्या जिल्ह्यातला स्टॉक हा कसा नीट डिस्ट्रीब्यूट होईल असा प्रयत्न करावा असं सांगितलं गेलं आहे। पावसाचा अंदाज चुकला आणि पाऊस बरा झाला तर कुठलीच अडचण आता शेतकऱ्यांना राहणार नाही। शेतकऱ्यांना दिलं जाणारं पीक कर्ज याही विषयामध्ये आज सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बँकांच्या अध्यक्षांची मुंबईमध्ये बैठक कॉल केली होती आणि त्यांना हे आवाहन केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना जे कर्ज हवं आहे, कर्जमाफी जी घोषित केली आहे त्यामुळे सुद्धा शेतकरी जो एलिजिबल होत नाही तो NPA दाखवला जातो, तर तोही अडचण संपेल। त्यामुळे अधिकाधिक कर्ज पुरवठा करावा असं आवाहन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बँकांच्या चेअरमॅनना केलं आहे। प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नॅशनलाइज बँका यांची जबाबदारी यातली मोठी असते। असे एक 5-6 मुद्द्यांवर झाली। त्याच्या आधी आम्ही मान्सूनपूर्व
आपत्ती व्यवस्थापन नावाने बैठक केली. ती खूपच चांगली झाली बैठक, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने काय तयारी केली आहे, मग येणारा पाऊस, त्या पावसाचं नदी आणि धरणातून वाढीव पाणी शहरात येणं, त्यातून पूरस्थिती निर्माण होणं, त्यातून काही आजार पाण्याचे निर्माण होणं, अशा सगळ्या विषयामध्ये खूप पूर्वतयारी महानगरपालिकेने केली आहे, जिल्हा परिषदेने केली आहे, इरिगेशन डिपार्टमेंटने केली आहे. त्यामुळे आपत्तीच्या दृष्टीने बोटी सगळ्या तयार आहेत ना, त्याचं मेंटेनन्स सगळं झालं आहे ना, वेगळ्या प्रकारची औषधं पुरेशी आहेत ना, असा खूप चांगला आढावा हा आपत्तीच्या दृष्टीने झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.